डायबिटीज हा रिव्हर्सिबल आहे का असा प्रश्न अनेक पेशंट विचारतात। बघा, त्याच्यासाठी मुळात आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे की आचार्यांनी आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय। सगळ्यात पहिले आपण बघूया की मधुमेह म्हणजे प्रमेह हा कसा होतो। तर बघा, आयुर्वेद असं म्हणतं की गूळ, उसाचा रस किंवा एका जागी नुसतं बसून राहणं यामुळे सुद्धा मधुमेह होऊ शकतो। दुसरं महत्त्वाचं कारण असतं ते म्हणजे जेनेटिकल, की आपल्याला अनुवंशिकतेमुळे सुद्धा मधुमेह होऊ शकतो। आणि त्याचं उदाहरण म्हणजे टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज असे दोन प्रकार आपण डायबिटीजचे बघतो। टाईप 1 डायबिटीज असतो त्याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला रुग्णांना इन्शुलिन द्यायला लागतं, की त्यामुळे त्यांचं आयुष्य सुरळीत छान सुरू राहतं। आणि टाईप 2 मध्ये आपण जनरली पेशंटना गोळ्या देत असतो। पण हा सगळा विचार करत असताना आपण सगळ्यात महत्त्वाचं आपण काय विसरतो माहिती आहे का, की हा मधुमेह निर्माण होण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणाचा असेल तर आपली चुकीची जीवनशैली। आपण वेगवेगळ्या गोष्टींचा ताण घेत असतो, स्ट्रेस असतो, खाण्यापिण्यामध्ये चुकीच्या सवयी, जसं की आज तेलकट दिसलं, तेलकट पदार्थ सतत खाणं किंवा मिठाई आहे त्यांचं सेवन करणं, जेवणाच्या अवेळी असणाऱ्या वेळा, नियंत्रणात जेवण आपलं म्हणतो ना की वेळेवर होत नाही, ब्रेकफास्ट ब्रेक करणं, किंवा ह्यामुळे सुद्धा मधुमेह होतो। हल्ली तर असं झालंय की 30शीपासूनच मधुमेह रुग्णांना व्हायला लागलाय। तर आपण काय करायला पाहिजे, आपण कशी आपली जीवनशैली ठेवायला पाहिजे। बघा, एकदा डायबिटीज झाला की कठीण आहे किंवा आपल्याला ते आयुष्यभर काही गोष्टी जपायला लागतात। पण प्री डायबिटिक तुम्ही जर असाल तर तुम्ही ते नियंत्रणात ठेवू शकता। काय काय लक्षणं दिसू शकतात बघा, आचार्य म्हणतात की मूत्र हे गढूळ असतं किंवा आपण म्हणतो ना लघवीला, म्हणजे जेव्हा युरिनमधनं शुगर बाहेर जात असते, अनकंट्रोल शुगर असते, तेव्हा बाथरूममध्ये काळ्या मुंग्या आलेल्या दिसतात। लघवी, आता बघा कुठलाही पदार्थ म्हणजे रक्तामधली साखर जेव्हा वाढते तेव्हा रक्ताला पण एक आपण असं म्हणतो ना तार आल्यासारखं होतं, की तिथे तार येते। तशीच लघवी सुद्धा फेनयुक्त म्हणजे फेसाळ आणि बुडबुडे असणारी असते, किंवा अतिशय थकवा येतो, वजन एकतर खूप वाढतं, अचानक कमी होतं। अशी लक्षणं आपल्याला दिसल्यावरती सगळ्यात पहिले आपण आपली ब्लड शुगर चेक करून घ्यायला पाहिजे। पण आता नुसतं ब्लड शुगर चेक करून होईल का? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे तुम्ही HbA1c करणं। आता बरेच पेशंट म्हणतात मॅडम मी फास्टिंग करतो, पोस्ट लंच करतो, झालं, ती नॉर्मल आहे। नाही, तुम्ही 3 महिन्यांचा आढावा घ्या की तुमच्या शरीरातली साखर कशी आहे, त्यामुळे तुमचं रक्ताने किती साखर स्टोअर केली हे आपल्याला कळू शकतं। सोपं उदाहरण सांगू कसं लक्षात ठेवायचं। आपण रव्याचे लाडू बनवतो तेव्हा आपण साखरेचा पाक तयार करतो, बरोबर आहे। तो पाक गोळी बंद असतो किंवा तार येणारा पाक असतो। बघा किती घट्ट ती साखर असते। आणि असंच ही साखर जर आपल्या रक्तात वाढली तर आपल्या वेसल्समध्ये काय काय होऊ शकतं हे तुम्ही त्या पातेल्याचं, म्हणजे जेव्हा आपण ते पातेलं धुवायला घेतो तेव्हा आपल्याला दिसतं की बारीक साखर जी आहे करवडलेली ती त्या पातेल्याला लागलेली असते। आणि तिथनं मग रेटिनोपॅथी किंवा पायामध्ये आपण म्हणतो ना सेन्सेशन नसणं, नमनेस हे सुरू होतं। बघा, आपण म्हणतो मधुमेहाच्या पेशंटना अंधुक का दिसतं, दिसणारच आहे, कारण डोळ्याच्या आतमधल्या पटलावरती त्या साखरेचे काही अंशात्मक परिणाम तिथे होतात आणि मग आपल्याला अंधुक दिसतं। शरीर काय करतं, इन्शुलिन रेझिस्टन्स झाला असेल तर आपण इन्शुलिन घेतो, गोळ्या घेतो, ते काम करायला सुरुवात करतं। पण जर आपण चुकीची जीवनशैली बदलली नाही तर परत परत तेच होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे चालणं। आता तुम्ही जेव्हा चालता तेव्हा काय होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन पायापासून डोक्यापर्यंत व्यवस्थित होतं आणि तुमची स्वादुपिंड ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे पॅनक्रियासचं आपण म्हणतो ना काम चांगलं होतं इन्शुलिन सिक्रिशनसाठी। पण नुसत्या स्वादुपिंडावर काम करून चालेल का? नाही। तर सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे आपलं ब्रेन, की जो मास्टर एंडोक्राइन ग्लँड जी आपली आहे ती म्हणजे पिट्युटरी ग्लँड, आणि त्या पिट्युटरी ग्लँडमधनं हे सगळे बदल होत असतात। आणि म्हणून काय महत्त्वाचं आहे तर मेडिटेशन। आणि म्हणून जेव्हा मी काही पेशंटना सांगितलं की जर तुम्हाला मधुमेह आहे, तुमची फास्टिंग पण जास्त येते, पोस्ट लंच पण जास्त येते, आपल्याला इन्शुलिनवरती जायचं नाही आहे, तर आपण एक प्रयोग करूया, आपण मंत्र चिकित्सा करून बघूया। आणि तेव्हा आपदामपहर्तारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम, हा श्लोक त्या पेशंटना एक कपभर किंवा एक भांडभर पाणी घ्यायला सांगितलं। त्या भांड्यावर हात ठेवून त्यांना दिवसातनं 21 वेळा, सकाळी 21 वेळा, दुपारी 21 वेळा, रात्री हा मंत्र म्हणायला सांगितला। आणि त्यानंतर ते पाणी त्यांना प्यायला पण सांगितलं, म्हणजे 3 वेळा वेगवेगळं पाणी प्यायलं।
आणि असे रिपोर्ट्स आढळले की ज्यांची शुगर 160 होती ती आता 120 यायला लागली. म्हणजे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. आचार्य काय म्हणतात की अनुमान प्रमाण नको, अनुमान नाही करायचं, आपल्याला प्रत्यक्ष रिपोर्टमध्ये हे दिसलं पाहिजे. आपल्या तन्वी हर्बल्समधलं औषधांचं कॉम्बिनेशन पण त्यांना दिलेलं आणि मेन म्हणजे काय की त्या पेशंट्सनी हे सगळं व्यवस्थित केलं. बघा, मधुमेहाबरोबर पण आपण आपलं आयुष्य उत्तम चांगलं जगू शकतो जर आपण आपली जीवनशैली उत्तम ठेवली, आपल्या आहार विहाराकडे व्यायामाकडे लक्ष ठेवलं तर आपण मधुमेहाबरोबर पण आपलं आयुष्य उत्तम ठेवू शकतो. अँड इट कॅन बी रिव्हर्स्ड, म्हणजे तुमच्या रक्तातली साखर पूर्णपणे आपण कमी करू शकतो जर ह्या 3 गोष्टी आपण फॉलो केल्या तर. ह्याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर यूट्यूबमधल्या आपल्या व्हिडिओजना कमेंट करा आणि आमच्याशी संपर्क करा. नमस्कार.